पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटातून महाविकास आघाडीकडून राजश्री संजय जैत यांची उमेदवारी निश्चित झाली आहे। या भागातील तमाम जनतेच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढवून येथील मक्तेदारी आणि दडपशाही बाजूला करणार असल्याचं बाजार समिती संचालक अनुराग जैत यांनी सांगितलं आहे। नमस्कार, मी अनुराग संजय जैत, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड। पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटामध्ये माझ्या मातोश्री सौभाग्यवती राजश्रीताई संजय जैत यांची उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे। वारंवार आमच्या विरोधकांकडून टीका होत असताना त्यांनी सांगितलं की यांचं तालुक्यामध्ये असणारं योगदान काय, या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो। 2009 सालापासून राजकीय प्रवासामध्ये सातत्यानं समाजामध्ये काम करण्याची संधी आम्हाला मिळाली। त्या माध्यमातून चाकण नगर परिषदेसाठी केलेलं योगदान असेल, राजगुरुनगर नगर परिषदेसाठी केलेलं योगदान असेल, गजानन महाराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमचे सहकारी मित्र निलेश कड असतील, आम्ही त्या दोनही नगर परिषदेसाठी आतोनात प्रयत्न तेव्हापासून केले आणि ते यशस्वी पण करून दाखवले। त्या माध्यमातून अनेक कामं देखील या ठिकाणी केलेली आहे। शासकीय रुग्णालय असेल, अशा विविध प्रकारचे प्रस्ताव शासनाच्या माध्यमातून ओढून आणण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। या माध्यमातून विरोधकांना आवर्जून सांगेल, तुम्ही जशी वारंवार भूमिका बदलताय त्या पद्धतीची भूमिका आम्ही कदापि बदललेली नाही आहे। आम्ही आजही महाविकास आघाडीसोबतच आहोत। या माध्यमातून तुमचं 2009ची भूमिका आमच्यासमोर आलेली आहे। 2009मध्ये तुम्ही ज्या वेगवेगळ्या भूमिका तुमच्या पुस्तकातून मांडलेल्या आहेत, या ठिकाणी तुम्ही आदरणीय कलमाडी साहेबांच्या प्रस्तावाला विरोध केला। त्या ठिकाणी जैविक पार्क या ठिकाणी होत होतं, त्या पार्कला तुम्ही विरोध केला। ज्या MIDCला तुम्ही विरोध करत होता त्याच MIDCच्या माध्यमातून CSRच्या माध्यमातून तुमची ग्रामपंचायत असेल, तुमची शाळा असेल, याचा विकास केला। तुमच्या खाजगी संस्थांचा विकास केला। या माध्यमातून तुम्ही MIDCला आज विरोध करत होते। धरणाच्या अनेक पाणी पुरवठा योजना तुम्ही 2009च्या पुस्तकामध्ये छापल्या। आत्तापर्यंत मला वाटतं त्याच्यातली एकही योजना आता व्यवस्थित कार्यान्वित नाही आहे। तुम्ही नव्यानं शब्द देताय, तलावड्याला पाणी पुरवठा योजना सांगताय। 2009 पासून तुम्ही ती योजना अजूनही प्रस्तावित आहे। आत्तापर्यंत तुम्ही जेवढ्या वेळेस जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं आहे ते सत्ताधारी पक्षामध्ये काम केलेलं आहे। आजही तुम्ही सत्ताधारी पक्षामधून दुसऱ्या सत्ताधारी पक्षामध्ये जात असताना तुम्ही विकासाची गोष्टी जनतेला सांगताय, परंतु आत्तापर्यंत तुम्ही सत्तेमध्ये असताना किती विकास केला, कशा पद्धतीने विकास केला, याची जाणीव जनतेला या ठिकाणी आहे। आणि मला खात्री आहे ही जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही।